नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। सध्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक रणसंग्राम 2026 हे आपण सगळे पाहतोय आणि सगळीकडे आता प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे। PCMC न्यूजनं प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 32 या प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला होता आणि पिंपरी चिंचवडमधलं पहिलं वहिलं एकमेव 32 प्रभागांमध्ये फिरणारं चॅनेल ठरलं। अर्थात यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या मुलाखती देखील आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांपर्यंत पोहोचवत आहोत आणि या मुलाखती घेताना अशी काही व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं त्यांच्या कार्याचा उमटवलेला ठसा हा दुर्लक्षित करण्यात येत नाही, त्यामुळे त्यांना भेटणं आणि तुम्हाला संवादातून भेटवणं हे PCMC न्यूजचं कर्तव्य ठरतं। अर्थात आता आम्ही आलोय प्रभाग क्रमांक 1 मध्ये। प्रभाग क्रमांक 1 म्हटलं की चिखली, पाटील नगर, रामदास नगर, धर्मराज नगर, केशव नगर, बग वस्ती, शेलार वस्ती, मेत्रे वस्ती, तामाणे वस्ती असा हा सगळा मोठा परिसर आणि याच परिसरात 40 वर्ष एखादं कुटुंब समाजसेवा आणि त्या जोडीला राजकारणाच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व पार पाडतं ते कुटुंब म्हणजे म्हेत्रे कुटुंब। आता म्हेत्रे म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे कैलासवासी गजानन तात्या रंगनाथ म्हेत्रे। अर्थात त्यांचं नाव समोर आलं की निश्चितच त्यांचे बंधू देखील आपल्याला आठवतात आणि ते म्हणजेच सुरेश तात्या म्हेत्रे। 2012 मध्ये जेव्हा पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक होऊन गेले तेव्हा त्यांनी आपल्या कार्याची तर चुणूक दाखवलीच, पण नुसती चुणूक नाही, कार्य कसं करायचं असतं आणि नगरसेवक कसा असावा हे देखील दाखवून दिलं। त्यानंतर 2017ची निवडणूक लागली, पण अर्थात पुन्हा एकदा प्रभाग मग त्याचे तुकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण दुसऱ्या प्रभागात जाऊन देखील त्या ठिकाणी उत्तमरित्या चांगली मतं मिळवून मी पुन्हा एकदा कशा पद्धतीनं काम करू शकतो हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न केला। अर्थात आता सगळं मागचं झालं, सुरुवात होतीये पुन्हा एकदा 9 वर्षांनी याच रणधुमाळीची। आता तेच सुरेश तात्या, तोच प्रभाग आणि अर्थात तेच कर्तृत्व। तर चला भेटूयात, संवाद साधूयात सुरेश तात्यांशी। तात्या, PCMC न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार। खरं तर माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे तुम्हीच का हो पुन्हा पुन्हा, पण अशी काही माणसं असतात की पुन्हा पुन्हा तीच माणसं या प्रभागाला लाभावीत यासाठी जनता सुद्धा प्रयत्न करत असते आणि म्हणून तर आपण इतर वेळी बघितलेले आहोत अनेक प्रभागांमध्ये 4-4, 5-5 टर्म निवडून आलेली माणसं भेटतात। तर त्या पुन्हा एकदा आपल्याच प्रभागामध्ये उभं राहताना पहिल्यांदा कसं वाटतंय हे सांगा। याच प्रभागामध्ये उभं राहण्यामध्ये आमच्या घराची 40 वर्षाची परंपरा आहे समाजसेवेची। स्वर्गीय आमचे बंधू गजानन तात्या म्हेत्रे यांच्याकडून हा तो समाजसेवेचा वसा जो माझ्याकडे आला 2005 साली त्यांच्या निधनानंतर, तेव्हापासून मी प्रत्यक्ष फील्डवर कार्यरत झालो। ऑन फील्ड व्यक्तिमत्व असं म्हणायचं। हो, ऑन फील्ड। पूर्वी आमचे बंधू ऑन फील्ड काम करायचे आणि मी बॅक स्टेजला होतो, परंतु त्यांच्या निधनानंतर ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी आली त्यावेळेस ऑन फील्ड मी जाऊन कामं केली, नागरिकांच्या समस्या पाहिल्या। भरपूर समस्या अशा होत्या, पूर्वीच्या ग्रामपंचायत काळातला निधी आणि महापालिकेच्या निधीमधील फरक तो जाणवला आणि त्यानुसार कामे करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये आम्ही त्यावेळेस सरी सत्य नव्हतो तरी आमचे जवळचे नगरसेवक 2002 साली जे निवडून आले होते त्यांच्यामार्फत या विभागामध्ये पिण्याच्या पाण्या लाईन, ड्रेनेज व्यवस्था आणि काही ठिकाणी रस्ते जेवढे करता आलं तेवढ्या प्रमाणात केले। अच्छा, त्यानंतर याच समाजसेवेचा वसा घेऊन आम्ही पुढे कार्यरत राहिलो। 2007 साली अपक्षरित्या निवडणूक लढवली, पण ती थोड्या मतांनी त्यात पराभव झाला आणि किंवा ती तयारी नव्हती, मानसिकताही नव्हती। 2005 साली बंधूंचं निधन झाल्यामुळे अगदी 2005 म्हणजे ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे ते 1-1.5 महिने 1 वर्षाची तयारी ही कमी होती।
बरोबर. आणि मानसिकताही नव्हती. परंतु काहींनी सामाजिक जनतेने या समाजसेवेकरता तुमच्या घराण्यातून तात्यांचं कार्य पुढे चालू ठेवावं या दृष्टिकोनातून आम्हाला प्रोत्साहित केलं. आणि त्या दृष्टिकोनातून मी पुनश्च एकदा 2007ची निवडणुकीला उतरलो. त्यावेळेस थोड्या मतांनी पराभव झाल्यानंतर 2012 सालीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितली, परंतु त्यावेळेससुद्धा तिकीट दिले नाही. असं असताना एक अपक्ष, एक महिला आणि एक पुरुष असे दोन प्रभागामध्ये 2 नगरसेवकांचा द्विसदस्यीय. हां. द्विसदस्यीय पद्धत असल्यामुळे त्यांना भालेकरताईंना मी बरोबर घेतला आणि तो अपक्ष पॅनल ह्या चिखली आणि तळवड्याचा काही भाग यामधून निवडून आणला. आणि त्यानंतर महापालिकेत अपक्षांचे गटनेते म्हणून माझी त्यावेळेस नियुक्ती झाली. अच्छा अच्छा. आणि त्या पदामुळे आणि नगरसेवक पदामुळे या प्रभागामध्ये अनेक स्वरूपाची कामे, मूलभूत गरजा नागरिकांच्या ज्या पिण्याच्या लाईन्स असेल, ड्रेनेज असेल, रस्ते डांबरीकरण असेल, इतर काही ज्या ज्या शक्य असल्या त्या भरपूर चांगल्या प्रमाणात केल्या. नक्की. तर ते मला आणखी एक म्हणाले, म्हणजे आता गजानन तात्यांना जाऊन 20 वर्ष झाली जवळपास, आणि नंतर अर्थातच या कुटुंबाचा वारसा किंवा तो राजकीय वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन टेकली. आणि मग तुम्ही 2012ला जेव्हा नगरसेवक झालात, तर तेव्हापासून तुमचं आत्तापर्यंतचं जे रुटीन आहे, म्हणजे साधारण एक 13-14 वर्ष, तर आता जे काही तुमच्याबद्दल आम्हाला जी माहिती मिळते की एकतर मुळात तुम्हाला समस्या दिसली की ती सोडवणं हे पहिलं तुमचं त्याकडे लक्ष असतं. मग अगदी ड्रेनेज जरी उघडा पडला असला आणि त्यामध्ये जर ती तुम्हाला दुर्गंधी आढळली तर तुम्ही प्रत्यक्षात तिथं जाता. आणि एक असंही ऐकली की जाताना तुमची एक सुपर स्प्लेंडर 14-15 तुमच्या सोबत असते, रोज सकाळी एक राऊंड टाकायचा आणि कुठं काही समस्या आहेत. तर ही सवय जी आहे ही म्हणजे समस्या स्वतःहून बघणं आणि सोडवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं हे काय आहे? म्हणजे अगदी आज 4 व्हीलरमधून नगरसेवक फिरताना आम्ही बघितले, तुम्ही तर 2 व्हीलरवरून फिरताय. विषय असा आहे की वार्डामध्ये ही 4 मीटरचे त्याच्या खाली रस्ते आहे, रुंदी. अशा ठिकाणी 4 व्हीलर नेऊन समस्या पाहणे, दिसणे तसं जास्त प्रमाणात दिसत नाही. बरोबर. ज्यावेळेस प्रत्यक्ष 2 व्हीलरवर जाताना कुठे काही प्रॉब्लेम आहे तो त्याचा फोटो काढून तो अपलोड करून अधिकाऱ्यांना कळवणे असं अच्छा, म्हणजे तुम्ही अशी आयडिया करता का? रुटीन असतं. कुठे ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो चाललेला आहे, ड्रेनेज चोकअप आहे, कुठे स्टॉर्म वॉटरचा चेंबर तुटलेला आहे, कुठे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात खड्डा झालेला असेल किंवा असे इतर काही किरकोळ असतात त्या प्रमाणाचे ते त्यांना अधिकाऱ्यांना फोटोसहित कळवले की त्याच्यावर ॲक्शन त्वरित होते. बरोबर. आणि 2017 साली गजानन तात्यांची सून आम्ही चिखली प्रभागातून उभी केली, ती निवडून आणली. बरं. स्विनलताई ई. आणि त्याच वेळेस मी तळवडे प्रभागात उभा होतो. बरोबर. थोड्या मताने तिथेही पराभव झाला, कारण 4 जणांचा नगरसेवकांचं हे असताना कुठेतरी काहीतरी म्हणजे 2017ला सून आणि सासरे असे दोघेही उभे होते, फक्त दोघेही वेगवेगळ्या प्रभागात. तळवडे गाव आणि चिखली गाव उभे राहणारे फक्त आमचाच परिवार होता. बरं. मी एवढी सामाजिक ताकद आहे आणि ही ताकद कशामुळे ते तेवढं समाजकार्य करतोय. पण त्याच्या दुसऱ्या प्रभागात तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला मतं मिळाली 9184, अगदी 638 मतांनी अगदी निसटता पराभव होता. तर एवढी मतं तिथं कशी काय तुम्हाला मिळू शकली? म्हणजे काय, म्हणजे ह्या कामाचं प्रतिबिंब तिथं उमटलं का? हो, तसेच झाले की प्रतिबिंब आणि जे काय लोकांनी सोशल मीडियातर्फे स्टेटस पाहिलं तेथील नागरिकांनी, त्याचा हा परिणाम झाला की ते टॉवर लाईनची उंची ती तळवड्यापासून अगदी नेवळे मळ्यापर्यंत ती वाढवली. बरोबर. त्याची हाईट ॲक्च्युली 17 मीटरच्या वर लागते. 32 kV. ते असं ऐकलंय काहीतरी मध्ये तिथे एक ट्रक आणि मग उसाचं काहीतरी हे लागलं कणकं आणि तेही झालं. आणि नारळाच्या झाडावरून चढून 2-3 अपघात पण झाले मोरवस्तीच्या भागाला. मग मी नगरसेवक झाल्यानंतर 2013 साली प्रथमतः ते फोटो काढून सर्व फाईल अपलोड केली, तयार केली. आणि मी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचा अध्यक्ष या नात्याने कामकाज केलं 5 वर्ष. त्यामुळे मला माहिती होती कुठल्या ऑफिसमधून हे महापारेषण कंपनीकडेच हा कामकाज चालतं. त्यांच्याकडे गेलो, अधिकाऱ्यांना भेटलो, असा विषय. त्यांनी ॲक्च्युली ती हाईट चेक केली आणि पावसाळ्यात त्या ठिकाणी इंडक्शन म्हणजे लाईट करंट यायचा, सायकल असेल किंवा अशी गाडी नेली 2 व्हीलर, तर अशा वेळेस
ती त्यांच्या निदर्शनामध्ये त्यांनी अच्छा, म्हणजे तो ते जाणवत होतं. जाणवत होतं क्लिअर इंडक्शन असं टावर जिथं टावर लाईन्स वायर खूप खाली आली बरोबर बरोबर. ती खाली आल्यामुळे त्या ठिकाणी तर म्हणजे अगदी ते नेवाळी वस्ती ते शेलार वस्ती, तामाणी वस्ती, मोरी वस्ती, असा का? शेलावर वस्ती नाही, नेवाळे वस्ती ते त्रिवेणी नगर तळवडे अच्छा अच्छा. तिथपर्यंत तो विषय हे केला. मग ते कंप्लीट निदर्शनास आणून दिल्यानंतर ते 6 कोटीचं टेंडर महापारेषणनी मंजूर केलं अच्छा, आणि त्यांची उंची वाढवली. आणि त्याची उंची याच्याकरता त्यावेळेस अपक्ष आमदार 2014 साली त्यासाठी 1 कोटीचा निधी कमी पडत होता. आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून त्यांनी तो त्यावेळेस बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री बरोबर. त्यांच्या माध्यमातून निधी घेतला आणि ते काम 1 वर्षात उंची वाढवणे झालं. तेव्हापासून अपघात नाही आणि अशी उंची वाढवली की सर्व नागरिक या भागातील खुश झाले. नक्कीच, म्हणजे तो लोकांना एक दिलासा मिळाला ना. आणि सुरक्षिततेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. बरोबर. आता तुम्ही महेशदादांचं नाव घेतलं. महेशदादांच्या विश्वासातले एक व्यक्तिमत्व म्हणून तुमची एक कायम ओळख असते. महेशदादा देखील कार्यक्रमात कुठे असले तर तुमचा आवर्जून उल्लेख करतात. अगदी चिखली गावठाण परिसरातला एक माझा खंदा नेता म्हणून. तर ते मला एक असं म्हणायचं की ही महेशदादांची आणि तुमची जी काही एक म्हणतो ना आपण त्याला एक चांगले रिलेशन्स आहे ते कशा पद्धतीने निर्माण? महेशदादा 2014 साली ज्यावेळेस प्रथमतः अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत होते त्यावेळेस त्यांना मानसिक बळ देण्याचं काम आम्ही अपक्ष पॅनल आम्ही कारण की तेव्हा तुम्ही नगरसेवकच होतात. अपक्ष होतो हा. आणि मग अपक्षांनी साथ दिली आणि इतरांनाही त्याची गोळाबेरीज केली त्यांच्याबरोबर आणि त्यामुळं ते दादा मला चांगल्या पद्धतीने मानतात की यांच्यामुळं मी आमदार झालो. बरोबर. अशा प्रकारे दादांचं प्रेम आहे. जसं त्यानंतर सलग राज्यात जसं युतीचं सरकार आलं 95 तेव्हा अपक्षांच्या साथीमुळे घडलं, तसा तो फायदा त्या ठिकाणी झाला. तसं म्हणते दादांचंही थोडंसं हे होते ना, बर तेही तसे त्यांचंही व्यक्तिमत्व चांगलं आहे. बर. सलग तिसरी पंचवर्षीपर्यंत बरोबर, आम्ही त्यांच्या बरोबर. बरोबर आहोत आणि चांगल्या मताधिक्याने आमच्या प्रभागातून मताधिक्य दिलेले नागरिकांचा हा विश्वास दादांवर आणि आमच्यावर आजही आहे. त्यामुळं ही निवडणूक लढवण्याची इच्छा मी व्यक्त केली. दादांनी त्याला माझ्याबरोबर चांगला पॅनल आता दिला आणि त्याबरोबर आम्ही आता निवडणूक रिंगणात 2 महिला आणि 2 पुरुष अशी उभे आहोत आणि निश्चित आमचा विजय यावेळेस होणार. कारण तेवढे कामं आम्ही केलेली आहे आणि सोबत असणाऱ्या पॅनलमधील व्यक्तींनी तेवढीच त्यांची पार्श्वभूमी. मला एक असं म्हणायचं की स्विनलताई जेव्हा 2017ला या प्रभागात निवडून आले, अर्थात हा प्रभाग चिखली मतदारसंघात येतो, अर्थात महेशदादा आमदार, तर तो जो काही निधीची जी ताकद असते आपल्या प्रभागात येणं, तर त्याचा पण बेनिफिट झाला का? निश्चित दादांनी महापालिकेच्या माध्यमातून निधी दिला. अनेक विधायक कामांसाठी निधी दिला. जसं संतपीठ विद्यालय बरोबर चिखलीमध्ये उभारलेलं आहे. त्यानंतर टाउन हॉल म्हणजे नाट्यगृह उभारलेलं आहे. काही DP रोड केलेले आहे. बरोबर. हे याच्या व्यतिरिक्त या मोरे वस्ती वगैरे एक दाट लोकवस्तीमध्ये काही रोडसाठी आमदार निधीतून काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी दिला. अशा प्रकारे निधी त्यांच्याकडून चांगल्या स्वरूपात मिळाला आणि त्यामुळे चांगली कामे आणि विधायक कामे या चिखली झाली. पाण्याचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट मग सुद्धा चिखलीमध्ये केला आहे, जेणेकरून आपल्याला भामा आस्केटचं पाणी येऊन आपल्या शहराचा पाणी प्रश्न एक 6-7 महिन्यामध्ये मार्गी लागणार आहे. बरोबर. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, म्हणजे तुमचं एक दुसरं व्यक्तिमत्वाचं जर आपण पैलू पाहिला तर तो म्हणजे कारखानदारीतून समाजसेवेचा प्रवास असा एक आहे. कारण की तुम्ही लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहात. नेहमी तुमचं लक्ष कामगारांना संघटित करून त्यांना काय अडचणी आहेत त्या जाणून घेणं आणि लघु उद्योगासाठी त्यांना प्रयुक्त करणं आणि स्वतः निर्माण करणं आणि यासोबत महिला सक्षमीकरण. तर हे 2 गोष्टी करताना त्याचा काही बेनिफिट समाजकारणाच्या माध्यमातून पुढे मग राजकीय क्षेत्रात झाला? निश्चितच फायदा झालेला आहे. लघुउद्योग संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करताना लघुउद्योजकांचे जे MIDC पातळीवर प्राधिकरण होतं त्यावेळेस महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा इतर कार्यालय आणि महापालिका स्तरावर जे प्रश्न होते ते सोडवताना जे काही मूलभूत गरजा औद्योगिक क्षेत्राला पाहिजे होत्या
त्या अतिशय सक्षम रीतीने आम्ही सोडवल्या. अनेक प्रश्न असतात वितरणच्या बाबतीत, त्यावेळेस MECB होतं, विजेचे प्रश्न सोडवताना, आणि महापालिकेत त्यावेळेस जकात होती, त्यावेळेस खूप अडचणी यायच्या. बरोबर. त्याच्या डॉक्युमेंटरी आणि हे केवळ चुकीच्या अर्थामुळे काही उद्योजकांना दंड लागायचे. 11 पट दंड असायचा तो, जकातीची पर्सेंटेज आहे ती. त्यामुळे उद्योजकांचे असे प्रश्न अनेक वेळा मी जाऊन महापालिका स्तरावर सोडवलेले आहेत. महावितरणच्या बाबतीत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याकरता वारंवार त्यांच्यावर बैठक घेऊन अनेक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बदललेले आहे. सबस्टेशन तयार केलेले, त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमदारांच्या मार्फत प्रयत्न केले, आणि त्यानुसार औद्योगिक क्षेत्राचा पिंपरी चिंचवड, भोसरी असेल किंवा चिखली असेल, तळवडे असेल, या विभागाचा विद्युत पुरवठा सुधारला. नक्कीच. त्याच्यामुळे मला एक असं म्हणायचं की औद्योगिक नगरी म्हटलं तर सर्वात प्रथम काय लागतं तर वीज लागते, आणि तो पुरवठा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि तिथेच अडचण येतात स्मॉल स्केल्स ज्या इंडस्ट्रीज असतात, तर त्या सोडवण्याच्या ज्या काही एक ट्रिक्स असतात, किंवा तुम्हाला ऑलरेडी ते म्हणजे महापारेषण असेल किंवा MECB आता जे पूर्वी होतं, तर तिथली तुम्हाला माहिती होती आणि मग त्याचा बेनिफिट तुम्हाला तिथे घेता आला. येस, तोच बेनिफिट असा झाला की रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या आल्या, वारंवार वीज जाणे वगैरे, तर त्या ठिकाणी सुद्धा मी त्या अनुभवाचा फायदा वापरला आणि अनेक अधिकाऱ्यांमार्फत त्याप्रमाणे अंडरग्राऊंड करणे, प्रभागात विद्युतीकरणाचं अंडरग्राऊंड. मी ज्या प्रभागात अपक्ष निवडून आलो त्या प्रभागात पूर्णतः विद्युत अंडरग्राऊंड केलं, जवळजवळ 90%. बरं. त्याचा बेनिफिट असं झालं की काम करणारी व्यक्ती आणि ऑन फील्ड जाऊन केलेलं आहे. बरोबर बरोबर. कोणत्या ठिकाणी जादा लोड आहे त्याप्रमाणे त्या केबल 120च्या ऐवजी 240ची टाका, असं गायडन्स करणे, किंवा 240 तुमचा त्यातला अभ्यासच झाला. हो, ती 240च्या ऐवजी 300ची टाका, कारण तो लोड सस्टेन केला पाहिजे. बरोबर. अदरवाईज काय होतं की एकदम लोड येऊन केबल शॉर्ट होण्याचं प्रमाण जास्त होणं आणि विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं. म्हणून अशा ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं डिझाईन करून त्यावेळेस 2013-14ला पूर्ण अंडरग्राऊंड केलं. यात आदरणीय महीदादांची पूर्णतः चांगली साथ मिळाली 14-15 या वर्षी. त्यामुळे हे वार्डातील संपूर्ण अंडरग्राऊंड. जेव्हा तुम्ही अपक्ष राहिलात तेव्हाच तुम्हाला इतकं काम करायला मिळालेलं आहे. भरपूर. याच्यामध्ये अपक्ष असताना आणि याच्यामध्ये खरी कृपा महेशदादांचीच आहे की त्यांनी खूप मदत केली आहे. तर ते मुळात तुम्ही इंजिनियर आहात, त्यामुळे तुम्हाला अर्थातच त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहत असता, आणि त्यात तो विजेचा प्रश्न, आणि मग लघु उद्योग म्हटल्यानंतर पहिल्यांदा वीज हवी. तर हे करता करता नंतर मला असं म्हणायचं की आत्ता 2017ला म्हणजे स्विनलताई उभा राहायचं, तेव्हा सुद्धा तुमच्या कामाचा अनुभव निश्चितच सुनबाईंना झालेला आहे. आणि मग त्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज सुखसुविधा आपण पाहतो, अगदी शेजारचंच गार्डन आपण पाहिलं, गजानन मेहत्रे जे नाव आहे आणि त्या गार्डनवरून, तर मला एक असं म्हणायचं की केवळ तुम्ही एक समस्या आणि ती समस्याचं सोल्युशन शोधण्यापेक्षा सर्वांगीण काही बघता येईल का, या दृष्टिकोनाचा जो प्रयत्न केला, तर तो प्रवास कसा आहे आत्ता स्विनलताईंना साथ देताना, कशा पद्धतीने प्रवास? तुम्ही जे उल्लेख केला आता गार्डन, हा प्रभाग नंबर 11 मध्ये जे पूर्वी प्राधिकरणाने रिझर्व्ड प्लॉट ठेवले त्याच्यामध्ये मी ते विकसित केलं. हे संपूर्ण एरियामध्ये नागरिकांसाठी काही उपलब्ध नाही, ओपन स्पेस उपलब्ध नाही, जागा अजून आरक्षित घ्यायच्या ताब्यात त्या नसल्यामुळे कुठे उद्यानही डेव्हलप करता आलं नाही, कारण शेतकरी सहजासहजी त्या द्यायला तयार नव्हते. बरोबर. आता त्यांना TDRचं महत्त्व कळलं, त्यामुळे आता इथून पुढे घेईल आणि एक चांगलं उद्यान आणि चांगलं मैदान हे संपूर्ण प्रमाणे 2 ठिकाणी, एक मोरवस्ती भागाला आणि एक चिखली भागाला विकसित करण्याचा माझा पूर्णतः मानस अजेंडा आहे. ही उद्यान जे केले या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ व्यायामासाठी हजारो नागरिक येतात. त्या ठिकाणी ओपन जिम मी लावलेली आहे. हे पूर्ण लक्ष माझं आहे या ठिकाणी. नक्कीच. पण त्याच गार्डनचा तुम्ही खरा वापर केला होता कोरोना काळामध्ये. ते त्यावेळी म्हणजे तिथे गावकऱ्यांना जेवण देणं आणि या सगळ्या, बरं, विशेषतः तुमच्या कुटुंबियांना देखील त्यावेळी कोरोना झाला, अर्थात तुम्हालाही झाला होता, पण जेवण मात्र लोकांना चालू होतं, त्यांना अन्न तुम्ही पुरवठा शेवटपर्यंत केलात. म्हणजे बघा, एक गोष्ट तुम्ही केली तर त्याचा बेनिफिट किती झाला. या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय आमदार महीदादा लांडगे यांचं आदेश होते सर्व कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना
की तुम्ही करोना काळात कामधंदे बंद होते, गोरगरिबांसाठी अन्नधान्य पुरवणे किंवा जेवण पुरवणे हे काम करा. मग त्यात ते स्वतः यायचे. ज्यावेळेस अन्नधान्य वितरण द्यायचं आहे, नागरिकांना वाटायचं, अशा वेळेस दादा स्वतः हजर राहिलेले. त्यांनासुद्धा 2 वेळा करोना झाला, हे विशेष आहे. आणि स्वतः वाटप करू लागायचे. कारण एवढे परिस्थिती ही होती की धान्य वाटपाची आम्ही सोशल मीडियावर जाहिरात केली तर 1.5 2 किलोमीटर महिलांची लाईन लागायची. बरं. म्हणजे असं वाईट वाटायचं, कारण कामधंदे बंद होते. बरोबर. कामगार नगरी, बरोबर. कामगार नगरी असल्यामुळे त्यात तुम्ही शांत कसे बसणार, आणखी तुम्ही कामगार संघटनेचे अध्यक्ष राहिलेला आहात. नाही, कामगार संघटनेचे मी नाही, मी लघुउद्योग संघटना. हा, लघु उद्योग पण संघटना. कामगारांनाही सर्व लघुउद्योग चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि तोच आदेश आमचा आहे. त्यांच्यात काही असं वेगळं प्रकार नाही. आणि हे सर्व कामगार नगरीच्या ह्या नागरिकांच्या करोना काळाच्या परिस्थितीमध्ये जण ऑन फील्ड उतरून प्रत्येक ठिकाणी दादांचे जे खंदी कार्यकर्ते समर्थक हे ती सर्वांनी अन्नधान्य देणे, जेवण देणे असं कामकाज केलेलं आहे. तर ते आणखी एक आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2017 ते 2022 मग नंतर खरं म्हणजे त्याच वेळी निवडणूक लागणं अपेक्षित होतं, पण ती लागली नाही. नंतर प्रशासक राज सुरू झालं, 4-4.5 वर्ष लोकप्रतिनिधी आणि जनतेचा संपर्कच संपला. तरी देखील तुम्ही आपली 14-15 काढायची आणि मग प्रशासन आणि जनता याच्यातला दुवा बनत फिरत राहायचं, समस्या शोधायचं आणि सोल्युशन काढायचं. हे काय? याचं कारण असं आहे की ज्याला शाडो नगरसेवक म्हणूयात आपण. शॅडो कॅबिनेट प्रमाणे याचं कारण असं आहे की नागरिकांना माहिती की आपलं काम यांना सांगितलं की होणार. सकाळी सकाळी जे फोन यायचे नागरिकांचे ते असे असायचे की ड्रेनेज चोकअप झालेला आहे, प्रशासकीय काळात ना, आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईट गेलेली आहे, असे जे जे कधी अधिकाऱ्यांची तुतुमे येत होत्या? वेळेला करायला लागते, नाही असं नाही. 1-2-3दा काम सांगून ते जर झालं नाही तर त्याच्यात तुतुमई करायला लागती. नाही, अजूनही करतो, परंतु त्यांना तेवढं सहकार्य पण करतो की या सोसायटीत पाणी येत नाही, त्या सोसायटीत प्रॉब्लेम आहे, मग त्याकरता काय सोल्युशन करा, याप्रमाणे मार्ग काढून त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित झाले अधिकाऱ्यांना माहिती. त्यामुळे ते थोडक्यात सल्लागार म्हणून मी त्यांचं या प्रशासन काळात कामकाज केलेलं आहे. म्हणजे सल्ला दिला की ते गारच होतात. नाही, ते गार व्हायचं नाही, काम झालं की मी गार तेही गार. त्याच्यामुळे तो विषय असा आहे. आणि ड्रेनेजची चोकअप समस्या अशी भरपूर आहे. भरपूर म्हणजे होतच राहते, कारण ते सर्वच ठिकाणी होत असतं. त्यावेळेस स्वतः ऑन फील्ड जाऊन त्या ठिकाणी रिसायकलिंग गाडी लागती का जेटिंग गाडी लागती, ह्या गाड्या त्या ठिकाणी पुरवठा करून देणे, त्या ठिकाणी मागणी करून अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी ते काम करून घेणे असा विषय. आणि ते सॉल्व्ह झाल्यावर नागरिक खुश व्हायचे. नक्कीच. तर ते आता मला एक असं आणखी म्हणायचं की आता आम्ही PCMC न्यूजतर्फे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हा प्रत्येक प्रभागात फिरून तिथल्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. तर आम्हाला प्रभाग क्रमांक 1 मध्ये पण समस्या काय आढळून आल्या. त्या समस्याच्या आत्ताचे नगरसेवक निवडून येतील, अर्थात तुम्ही असाल, सगळे तुमचं पॅनल असेल, तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये महत्त्वाची समस्या जी आम्हाला आढळून आली ती म्हणजे एक होती ट्रॅफिकची आणि दुसरी होती ती म्हणजे पाण्याची. तर आता या समस्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल, काय विजन असेल? ट्रॅफिकबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भागामध्ये चाकण असेल, तळेगाव असेल, या ठिकाणी येत्या 10 वर्षामध्ये जी इंडस्ट्री वाढली, थोडक्यात बहरली म्हणून आपण, की आपल्याकडे इंडस्ट्री जोरदार प्रमाणात वाढते पिंपरी चिंचवडनंतर. आणि त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून जी कामे लघुउद्योजकांमार्फत केली जातात, त्यासाठी अनेक पत्र्याचे शेड उभा करून किंवा तात्पुरत्या स्वरूपात कुठे भाडे तात्पुरते अशा ठिकाणी जवळपास तळवडे आणि चिखलीमध्ये 4 ते 5 हजार लघुउद्योग झालेले आहे. एक लघुउद्योग म्हणता 10 ते 20 कामगार असतात. बरोबर. आणि ते कामगार म्हणले की त्याचं कुटुंब आलं. आणि ही अशी लोकसंख्या शहराची झपाट्याने वाढल्यामुळे या परिसरात राहण्यास येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी झाली. त्या मानाने जे DP रस्ते ते कमी पडू लागले. आणि हा जर ट्रॅफिकचा प्रश्न पाहिला तर फक्त आपल्या इथेच नाही, पुणे जिल्ह्याचं पण माझं सोल्युशन काय याच्यावर कळणार काय तुम्ही? सोल्युशनचा विषय असं की सर्व DP रोड, दादांनी काही DP रोड आता डेव्हलपमेंटला घेतले. प्रशासन काळात त्यांची पॉवर होती, त्यांनी घेतलेले आणि ते ऑलरेडी काम चालू आहे. आणि ज्या ठिकाणी रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून नागरिकांनी दिल्या त्यांना अबपत्रक देऊन त्या भरपाईच्या माध्यमातून
त्या जागा आता ताब्यात घेऊन विशेषतः सानी चौक ते चिखली रस्ता हा टेंडर पब्लिशच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीला ते टेंडर तो होऊन जाईल म्हणजे. होऊन जाईल. आणि इतर जी काही माझा अजेंडा राहील DP रोड सर्वत्र ठिकाणी जे दिलेले आहे ते पंचवार्षिकमध्ये पूर्ण करणे, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या कमी होईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्या पाण्याचा, म्हणजे एकतर मुळात कमी दाबानं पाणी येतं, वेळी अवेळी पाणी येतं, आणि काही ठिकाणी तर दूषित पण पाणी येतं. तर या समस्येवर तोडगा काय निघू शकतो? ॲक्च्युली पाण्याचं जे समस्या आहे, 25 वर्षाचा प्लॅन पूर्वीच्या राजकारणी सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं होतं. असं असताना त्याला गती पण देणं गरजेचं होतं. ज्यावेळेस महापालिकेत BJPची सत्ता आली, आदरणीय दादांनी भामा आस्केट प्रकल्पाला गती दिली. राज्य शासनामार्फत 168 MLDचं पाणी तळवडे, चिखली, मोशी, डुडळगाव आणि करवली या स्पेशल समाविष्ट गावाकरता मंजूर करून घेतला. आणि त्याचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट हा चिखली येथे चालू केला. ती कार्यान्वित आहे. आत्ताच्या परिस्थितीला फुल टू कार्यान्वित आहे. 2 वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून त्याचं ओपनिंग पण झालं. परंतु 50 किलोमीटरवरून लाईन येणार भामा आस्केट या धरणातून. पिण्याच्या पाईपलाईन असतील, मोठ्या स्वरूपाच्या असतात, त्या 4-4 फूट असतील किंवा 2 फूट, ज्या साईजच्या असतील, ते करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमधून आणि रस्त्यामधून जाताना अडचणी आल्या. आणि त्या देहू आळंदी पूर्ण हेवी ट्रॅफिकचा रस्ता, अशा ठिकाणी कामकाज खोदाई करणे हे रात्रीच्याच पद्धतीने केलं. त्या लाईनी मोशी चरवलेपर्यंत पोचवल्या. आता लाईनची काम जवळपास 80% पूर्ण झाले. का जिथं अजून अडथळा आणि कोर्ट मॅटर होत्या त्या दादांनी सोडवण्याचं अंतिम टप्प्यात आहे. नक्की. पण आता तुम्ही जेव्हा आता रॅलीत असाल, प्रचारात असाल, तर निश्चितच तुम्हाला जनता हे विचारणार की बाबा यंदा पाण्याचं काय, यंदा ह्याचं काय, तर तेव्हा तुम्ही त्याचं विजन काय शोधलंय, सोल्युशन काय? मी हेच उत्तर देतो की आता महापालिकेत त्याला गती देण्याचं, अजूनही दादांबरोबर जाऊन, दादासुद्धा आता एवढे गतिमान आहे त्याबाबतीत की स्वतः भामा आस्केटच्या प्रकल्पात संप वेल झालेली आहे. संप वेलनंतर पंप हाऊस बांधणी झालेली आहे. आता फक्त पंपांचं इरेक्शन करायचं आणि त्यानंतर ट्रायल वेल हा विषय 2-3 महिन्यात पूर्ण करून 6 ते 7 महिन्यात या शहराला पाणी पुरवठा सुरू होईल भामा आस्केटचा. आणि तो झाला की एक चांगल्या पद्धतीने पाणी शहराला उपलब्ध होईल. आणि जो दिवसाआड पुरवठा चालू आहे आजपर्यंत, तो रोज डेली पाणी पुरवठा सुरू होईल. कारण की भाजपने 24/7 आणि समन्यायी वाटप या सगळ्या गोष्टी, हे कसं आहे, पाण्याचा विषय कसं आहे, धरणावर अवलंबून राहावं लागतं. आपण मावळ आणि मुळशीच्या धरणावर अवलंबून आहे. आपल्याकडे कुठेही ते धरण करू शकत नाही. आणि आता तुम्ही दूषित पाण्याच्या विषयाला सध्या तात्पुरतं निघूजी इथे छोटा प्लॅन्ट बनवला 100 MLDच्या खाली, आणि तिथून पंपिंग करून तो पाणी चिखलीच्या फिल्ट्रेशन प्लॅन्टमध्ये, पण त्याची शुद्धता pH हा मेंटेन होत नाही. त्याच्यामुळं ते पाणी त्या भागात दूषित येण्याच्या घटना झालेल्या आहेत. याशिवाय शहरात इतर ज्या ठिकाणी होतात त्याचं कारण म्हणजे ड्रेनेजचा कुठेतरी कॉन्टॅक्ट येतो आहे. म्हणून यापूर्वी ते 5 वर्षापासून SDP पाईपलाईन टाकणे, पूर्वीच्या DI कास्टिकच्या लाईनी काढून त्या ठिकाणी त्या करून, आणि MDP पाईप निळे हे संपूर्ण याला दिले. त्याचं कारण ते होतं की त्या आता ह्या लाईनीमधून लिकेज राहणार नाही. SDP आणि मेंटेनन्स करताही सोप्या होत्या. नक्कीच. तर मला एकंदरीत आता अगदीच असं म्हणायचं, अगदी मी शेवटाकडे आता येतो. एकंदरीत आता या प्रभागामध्ये तुमचं पॅनल, म्हणजे तुम्ही आणि तुम्ही सगळे बाकीचे सगळे, यांच्याकडनं निश्चितच जनतेला ह्या अपेक्षा असतील की वीज, पाणी, ट्रॅफिक या समस्या सोडवण्यासाठी या येणाऱ्या नगरसेवकांनी काम करावं, जनतेला तो दिलासा मिळावा. आणि तुमच्याकडे तर एक अनुभवी म्हणून पाहिलं जातं आहे. सल्लागार तर तुम्ही अधिकाऱ्यांचे आहातच, ते तर पुढे तुम्ही काम करालच पालिकेत गेल्यावर, पण जनतेसाठी एक जनसेवक म्हणून आणि ज्या त्यांच्या समस्या त्या सोडवण्यासाठी तुमचा अनुभव पुन्हा एकदा अगदी त्यासाठी कामास लावाल आणि इथल्या समस्या तडीस न्याल, असा विश्वास तुम्ही जनतेला द्याल अशी मी खात्री बाळगतो. अगदी शेवटचं तुमचं स्टेटमेंट यावर काय असेल? निश्चितच आपण म्हणला त्याप्रमाणे जनतेला सुद्धा खात्री आहे की काम करणारी ही व्यक्ती आहे आणि त्याप्रमाणे काम पूर्ण करणार. आणि आमच्या पाठीशी आदरणीय महेशदादांची ताकद आहे. त्यामुळं ज्या मूलभूत समस्या ह्या पूर्णतः तडीस नेणार. विजेच्या बाबतीत याला लाईट जाऊ नये म्हणून एक सबस्टेशन आणखीन
तळवडे येथे आता उभारणीचं काम सुरू होईल. हं. माझ्या मते मार्च नंतर ते आहे. त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची स्थिती बघतोय आपण. बरोबर. आता समोर दिसतीच, सर्व बरोबर. जनतेलाही दिसतीच. आपण काय हवेत बोलत नाही हं. की ते होणार 6-7 महिन्यात होईल. याचं निश्चितीकरण आम्ही पण सांगू शकतो. आणि रस्त्यांच्या बाबतीत काही ठिकाणी कामं चालू आहे, काही ठिकाणी पाडापाडी केलेली आहे, त्यामुळे तेही निश्चित चालू होणार. आणि पूर्णतः हे आम्ही तुम्हाला काम करूनच दाखवू, जनतेला असा आमचा विश्वास आजही देतोय आणि तो होणार. या दृष्टीने जनता पण आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बहुमताने निवडून देणार, याच्यात काही शंका नाही. पूर्णतः भाजपचं पॅनल या प्रभाग क्रमांक 1 चिखली आणि इतर वाड्यावस्त्याच्या मधून निवडून येणार, हे तुम्हाला मी 100% खात्रीने सांगतो. नक्कीच तात्या, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मुळातच आत्ताच तात्यांनी सांगितलं, आम्ही काही हवेत बोलत नाही, पण निश्चितच तात्यांनी दिलेला विश्वास, त्यांनी दिलेलं आश्वासन आणि एक ठाम जो आपण ज्याला म्हणतो की नाही आम्ही हे करून दाखवणारच, याच गोष्टी जनतेला हव्यात. अर्थात त्या फक्त हवेत विरू नयेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा अर्थातच PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं. धन्यवाद.